आता आहे अविनाशला. अनिलचा जर विचार केला तर मोठे फटके खेळावे लागतील यावेळेस. हा टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगली झेल. काय झेल पकडलाय. झेल ऑफ द डे. कॅच ऑफ द डे. खूप चांगला झेल. अनिल बॅक टू द डगआउट. डीजे मास्टर्स तर नवीन फलंदाज आपण संदीपला बाद आहे. नाना खंडवीचा जर विचार केला तर ज्याने पहिलं षटक फेकलं 5 धावेंचं आणि काय कॅच पकडले. 2 विकेट देखील त्याने मिळवले आहेत. नक्कीच नाना खंडवीला आपण या कॅचची क्लिप बनवून मिळेल. फलंदाज जर विचार केला तर दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत एकही चेंडू दोन्ही फलंदाज खेळले नाहीत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू आलाय डॉट. खूप चांगली गोलंदाजी. तर आमच्या कमिटीमध्ये एक बॅट राहिली गेले. कुणाची असेल तर घेऊन जायचंय. एसी ची बॅट आहे. कुणाची राहिली गेली असेल तर घेऊन जायचंय. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न असफल. 3 चेंडू फेकलेत. अद्याप एकही धाव खर्च करत नाहीये गोलंदाज अविनाश. खूप चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे नानाने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे अविनाश देखील आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस अजून एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळायचा होता मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. बॅक टू बॅक 3 चेंडू आले डॉट. संदीपचा जर विचार केला तर अद्याप तो 3 चेंडू खेळलाय. एकही धाव मात्र त्याने जमा केलेला नाही आपल्या टीमसाठी. यावेळेस आकुट टप्प्याचा चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर नाहीये. चेंडू हा देखील आलाय डॉट. खूप चांगली गोलंदाजी. खूप चांगलं कमबॅक. लगातारचे 4 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवरती विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अविनाश काय गोलंदाजी. यावेळेस आकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅटची आउटसाइड एज. फलंदाज बाद. धक्का क्रमांक इथे 5वा लागत असताना टीम गोरेगाव टीमला आणि हे षटक मिडल ओव्हर टाकण्यात आलेले आहे अविनाशच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी.